श्री सद्गुरु लीलामृत अध्याय 10वा समास पहिला. बहुअज्ञ जीवा प्रति उद्धरिले तसे नास्तिका सत्पथा लावियेले. समस्ता मुखे नाम हे बोलवीती नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती. श्री सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराजाय नमः. श्री सद्गुरु चिन्मय दाता दोन्ही कर जोडोनी आता. चरण कमली ठेवितो माथा त्रिविध तापे गांजलो. अज्ञान उद्वेग पिढी भारी शांती झाली पाठ मोरी. म्हणून हिंडे दारोदारी श्रमलो देवा अतिशय. अज्ञान दुःख असे विशद माझी अनंत पोटभेद. करिता तयाचा अनुवाद लाजीरवाने मज वाटे. परी गेलिया वैद्याकडे न ठेवावे मागे पुढे. तरीच शीघ्र गुण जोडे भिडेने व्याधी शमेना. भीड सांडोन तुमचे द्वारी आलो दीन भिकारी. पैसाजी आपत्ती सारी दीनानाथ गुरुमूर्ते. देहबुद्धी दृढ जाळे प्रपंच आमिषाचे गोळे. टाको निधीवरे दुर्धर काळे ओढू आरंभिले. वासना तस्कर महाथोर द्वैत सहाय्ये करी बेजार. विवेकी वृत्ती क्षणभर नसता लाग साधती. आशेने कल्पना तरंग अनंत उठती वृत्ती भंग. होता दुरावे श्रीरंग आर्ततेही पुरेणा. अहंकार पदोपदी आडवोन पाडी. उपाधी न कळत कार्य साधी गुपित पाश टाकीतसे. ऐशिया पाश समुदायी जीव अत्यंत कष्टी होई. क्षणभरी उसंत नाही जग दृष्टी पुढे. कनक मिळता मिळेना मिळता ओढ शमेना. ध्यानी मनी तेची जाना चित्तभंग करतसे. दारा पुत्र माया पाश मोहे करती आपुला दास. जगत पिता जग निवास पारखा झाला. मोठेपणा सकाम कर्म नीती व्यवहार कुलधर्म. देहव्याधी कष्टी परम करीती किती आवरावे. कामक्रोधाचे तडाके अधर्माची पेरिती विखे. ऐसे अज्ञानाचे वाखे दुःख देती अनिवार. जीव झाला परमकष्टी समाधानाची पडली तुटी. कोण निवारील संकटी शोधू लागलो. वेदशास्त्री वर्णिली कीर्ती आत्मारामी अखंड शांती. परित्यारामाची वसती मनबुद्धीसी अगोचर. जे कल्पनेसी गवसेना कैसे जावे तया स्थाना. काय भाकावी करुणा तया पुढे. जो मागे तया न देई निरीच्छाची पाठ घेई. दातेपणाची नवलाई ऐसी असे. सगुण निर्गुण द्वैतभाव संदेही गुंतला जीव. तरी कवनापाशी किव भाकावी हे उमगेना. मागण्याची सोय नाही आशा तरी धरणे घेई. परमार्थी हासती पाही वेडा अज्ञानी म्हणोनी. भूक काही शमेना अन्न तेही मिळेना. मागता बोलती दैन्यवाना काय म्हणोनी होतोसी. असो ऐशी जाहली स्थिती दोन्हीकडेही फजिती. तव मार्ग दाविला संती सद्गुरुपदाचा. म्हणून आलो धावत दाता एक सद्गुरुनाथ. दातृत्व से कल्पनातीत बहुती खुणा सांगितल्या. हे शांतीचे निज घर वेदांताचे माहेर. वासना क्षय सपरिवार गुरुपदी मुळी होऊन. सुख येई वस्तीसी ठाव नसे द्वैतासी. याचकांच्या आर्तिराशी विरोण जाती. प्रपंच परमार्थ दोन्हीकडे छत्र चालिले रोकडे. सदा हे महाद्वार उघडे धन्य देणगी गुरुकृपा. चरणी घातले दंडवत आता चिंता नको व्यर्थ. पदरी घेतिले समर्थ बाळ चिंता मायेसी. ऐसी ही गुरुमाऊली बहुता लागी पाणावली. अष्टमाध्यायी कथिली आनिक बुडती अवधारा. त्रिविध प्रकृती बोलिले तैसे मानव अनंत जाती. अज्ञ नास्तिक वेदांती हट निग्रही किती एक. कोणी व्याधीग्रस्त झाले कोणा भूते पिछाडिले. कोणी उन्मादे भरले निंदा करती गुरुची. नर रूपे श्री मारुती अवतरली गुरुमूर्ती. त्याही वरी सिद्धस्थिती उच्च स्थाने मिळविली. ऐशियाची होता भेटी तापत्रयाच्या सुटती गाठी. समाधान पाठीपोटी रामभक्ती वाढविली. नित्य घडती चमत्कार लिहिता ग्रंथ होय विस्तार. विवरण करू थोडे फार कथानुसंधाने. इंदुरी असता गुरुमाय अनंत धरती चरण सोय. चुकविती बहुत अपाय गुरुसेवा करुणी.
साधू ऐसी पसरली कीर्ती, कोणी एक अधिकारी मंदमती. अधिकारमध्ये उन्मत्त वृत्ती, आला श्री सन्निध. उपहासीत भाविकासी, ढोंगी वदत समर्थासी. सद्गुरु हासती तयासी, अहंकारी म्हणोनी. तेव्हा तया क्रोध आला, अद्वा तद्वा बडबडला. परमशांती देखोन झाला, मानसी चकित. मग वदे समर्थासी, तुम्ही साधू म्हणविता आपणासी. जरी भविष्य सांगाल मजसी, तरीच हे सत्य मानू. महाराज वदती तया लागोन, आम्ही गोसावी अज्ञान. रामनामा वाचोन, आन भविष्य न ये आम्हासी. परी तुमची पुरवली आर्त, गोदू ही भगवत भक्त. परिसा स्थिर करोणी चित्त, अहंकार सांडोणी. 10 वर्षाची बालिका, गुरु कृपे वदली देखा. जन समस्त वाहती कौतुका, गुरु महात्मा गाध. आजपासून 8वे दिनी, तुझी बालके मरतील दोन्ही. आणि 15 दिवसांनी कांता तुझी मरेल. जया कारणे उन्मत्त झालासी, तो अधिकारही जाईल विलयासी. तदुपरी श्री चरणासी धरशील पश्चातापे. सहज लिले वदली गोष्ट, रावमणी खोचला धीट. वरी वरी हास्य करोणी विकट, निघून गेला. तव 8 दिवसांनी ओहळी वाहोन, दोन्ही बालके गेली मरोणी. स्त्री बुडाली विहिरीत, लाजेचा आळ आला, अधिकाऱ्यांचा रोष झाला. मग पश्चातापे पोळला, श्रीचरणी मिठी घाली. तारी तारी गुरुराया, अहंकारे वाहवलो वाया. आता मुख हे दडवाया, ठाव देई तव पदी. तू दिनाची माऊली, तुझी शांतीची साऊली. उपेक्षा न करी वहिली, तरणोपाय सांगावा. श्री गुरु वदती तयासी, प्रारब्ध भोग जीवासी. न चुके जाण निश्चयेसी, दोष नाही तुम्हाकडे. होणार ते होऊनी गेले, आता स्मरा राम पाऊले. साकडे निवारील सगळे, नोकरी स्थिर होईल. गुरुवचनी धरिला विश्वास, नाम घेई रात्रंदिवस. बाळ जाऊन निशेष, योग्यता वाढली. महाराजांची जाहली ख्याती, ही प्रत्यक्ष देवमूर्ती. अघटित करणी करती, रामभक्त आगळे. तेथींचे अनेक एक प्रकार, घडला तो करू विस्तार. चित्त करोणिया स्थिर, श्रवण करावे. गुरुकथा बहुगोड, सेविता दवडी विषयाची जाड. पूर्वसंचित असता जाड, श्रवणी पडे. गुरुकथा वर्णायासी, बुद्धी नसे आम्हासी. वंदोनी तयाचे चरणासी, बोलती ते बोलतसे. गुरुभक्त झाले फार, नित्य करती नाम गजर. हाती स्मरणी घेऊन सार, जप करती नामाचा. त्यात विप्र होते बहुत, रामनाम जपती नित्य. कर्माभिमानी काही पंडित, तयासी हे नावडे. आम्ही वेदाधिकारी ब्राह्मण, सदा करावे वेदाध्ययन. क्षुद्रे करावे नामस्मरण, उचित नसे आपणासी. आम्ही त्रिवर्णासी पूज्य, आम्ही ज्ञानी उपजत सहज. भूलोकी देवद्विज, वदती ते पहावे. शिष्य वदती तया लागोन, ज्ञानी तुम्ही अति गहन. ज्ञानचिन्हे करा कथन, शब्द ज्ञान सांडोनी. काम क्रोध अहंकार, हे तो तुमचे माहेर घर. वैराग्य नसे तीळभर, अन्नार्थ वेद विक्रय करिता. पंचकवृत्ती धरोणी, वदता आम्ही बहुज्ञानी. ऐसीची वदली वेदवाणी, सांगी की आम्हासी. वेदपुरुष नारायण, तो जयासी प्रसन्न. तो पूज्य सकला लागोन, हे सांगणे न लगे. वेदवंद्य आम्हासी, परिपात्रता पाहिजे पठनासी. आहार विहार नियमासी, अतिशुद्धता. तरीच मंत्र सामर्थ्य चाले, ज्ञान होऊन शुद्ध भले. परिसांप्रत युग आले, कैसे पहा. शक्य तितुके करावे, सुलभ नाम जपत जावे. ऐसे कथिले गुरुदेवे, नाम प्रिय देवासी. नामे गणे भगवत भक्ती, नामे होय ज्ञान प्राप्ती. नामे जोडे सायुज्य मुक्ती, संत सज्जन सांगती. वेदारंभी हरिनाम, कलित साधन हेची परम. सुगम असोन दुर्गम, भगवत भक्ती नेतसे. परी ते न्यायक तीच कोणी, उपहासिती तया लागोनी. शास्त्री होते तोफखानी, ते करती बहुनिंदा. एकदा राम मंदिरात महाराज आले दर्शनार्थ. शास्त्रियास कळली मात, धावून आले ते ठाई. तुम्ही भ्रष्टविले ब्राह्मण, उपदेशिता नामस्मरण.
अहंकारे भरी भरोण ऐसी दुरुत्तरे बोलती समर्थ वदती नाम प्रताप कळेल तुम्हा आपे आप उगाच न करावा संताप मज अज्ञानियावरी ऐसे पाहिले बहुत म्हणून गेले गृहात तव गुरु महिमेची मात श्रोते जनी परिसावी एक प्रहर राहता निशी वेड लागले शास्त्रियासी घेवोन जळके काष्टासी गृहातोन निघाले काष्टाची करोन टिपरी मुखी नाम उच्चारी हिंड तसे गाव भरी शुद्धी नाही धरोणी खाली बैसवीती हात तोंड नये आवरीती यासी काय करावे आता भूते की झडपिले परी हे वदती राम राम हा साधू निंदेचा दोष परम शोधिता आले आराम ब्रह्म चैतन्य महाराज चरणी आनोन घातले करुणा भाको लागले कृपा सागर श्री द्रवले मस्तकी हस्त ठेविला सहज लागली समाधी हारपल्या आधी व्याधी मग येवोन शुद्धी वंदन करी क्षणक्षणा अनुग्रह दीक्षा दिली निंदकावर कृपा केली नाम सत्ता दाविली समस्तासी इति श्री सद्गुरु लीलामृते दशमाध्यायांतर्गत प्रथम समास श्री सद्गुरु चरणार्पणमस्तु.